नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. आपली कुटुंब व्यवस्था, मूर्तीपूजा, वर्ण व्यवस्था, आश्रम व्यवस्था, पुरुषार्थ कल्पना, अद्वैताचे तत्वज्ञान, त्याचा व्यवहाराशी मेळ या सर्व गोष्टी जगाला देण्यासारख्या आहेत. धर्म आणि मोक्षाचे नियंत्रण काढून टाकून मार्क्सने व फ्रॉइडने अर्थकामाला डोक्यावर घेतले व त्यातून स्वैराचार माजला, संघर्ष निर्माण झाला. हे रशियाच्या उदाहरणावरून दिसून येते. आपल्याकडेही अर्थकामाला स्वीकारले, पण एकीकडे धर्माला तर दुसरीकडे मोक्षाला ठेवून. कोणतीही शक्ती नियंत्रित असली पाहिजे. तशी जर नसेल तर तिचा काही उपयोग नाही. वाफ जेव्हा इंजिनमध्ये बंद असते तेव्हा 20-25 डबे ओढून नेते, पण इंजिनमधून सुटलेली वाफ शेजारी उभ्या असलेल्या पोर्टरची टोपीसुद्धा उडवू शकत नाही. तसे अर्थकाम ही फार मोठी शक्ती आहे, पण धर्ममोक्षाच्या नियंत्रणात असेल तेव्हा कार्यक्षम बनून विधायक कार्य करतात. पण हे ऐकणार कोण हा प्रश्न आहे. व्यासांचेही जिथे ऐकले नाही तिथे माझे कोण ऐकणार. व्यास म्हणतात, ऊर्ध्वबाहुर्विरोमेष्य न च कश्चित् शृणोति मां धर्माद् अर्थश्च कामश्च सधर्मं किं न सेव्यते. दुर्दैवाची गोष्ट अशी की अर्थकामाला नियंत्रित करणारा धर्मच समजावून घेण्याचा प्रसंग आपल्यावर आला आहे. मोटारीला ॲक्सिलेटर असतो, क्लच असतो, गिअर असतो, ब्रेकही असतो. मोटार पास होण्यासाठी ॲक्सिलेटर नाही तपासला जात, तर ब्रेक तपासला जातो. कुणी जर विचारले की गाडी चालविण्याकरता आहे की थांबविण्याकरता, मग आमच्या गाडीचे ब्रेक का तपासले, तेव्हा तो तपासणारा सांगेल, भले तुझी गाडी चालविण्याकरता असो, पण ती जिथे थांबायला पाहिजे तिथे जर थांबत नसेल तर तूही मरशील आणि इतरांनाही मारशील. अर्थकामाच्या बाबतीत धर्म हा ब्रेक आहे आणि मोक्ष हे स्टेअरिंग आहे. मोक्ष दिशा दाखवतो व धर्म नियंत्रण करतो. ब्रेक दाबताना ॲक्सिलेटरवरचा पाय काढून ब्रेकवर ठेवावा लागतो. याचा अर्थ व काम थांबले तरी चालतील, पण धर्म सोडता कामा नये. जोपर्यंत आपण अर्थकामात गुंतलेले आहोत तोपर्यंत धर्म समजणे कठीण आहे. धर्म जर समजावून घ्यायचा असेल तर अर्थकामाचे आकर्षण जरा कमी असावयास हवे, तरच धर्म समजून घेता येईल. धर्म म्हणजे आणखी वेगळे काही नाही, तर अर्थकामाला संयम येणे म्हणजेच धर्म. गंध उभे लावायचे का आडवे, 3दा स्नान करावे का 4दा, हा काही धर्म नाही. ही धर्माची बाह्यांगे आहेत. त्याची मुळीच आवश्यकता नाही असे नाही. आमच्या तीर्थरूप दादांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, मासा स्नान करी धरी बक पहा, ज्ञानाप्रती साजिरे, वायू भक्षित वासुकी विभूतीने, की लिप्त केला खरे. देहा पोपट राम राम म्हणतो, मेंढा ही पर्णाशनी, बोले दास गणू कुणा गवसला, सांगा हरी यातुनी. असे जर आहे तर मी बाह्याचाराला किती महत्त्व द्यावे हा प्रश्न आहे. त्यातून रूढी निर्माण झाल्या त्या कटाक्षाने पाळणारा एक वर्ग असतो, तर त्या नाकारणाऱ्यांचाही एक वर्ग असतो. जो रूढी पाळत नाही त्याचे तर्कशुद्ध वाद करावा. त्या रूढी पाळणाऱ्याला रूढी का पाळता म्हणून विचारायचे काहीच कारण नाही. तो अन्याय आहे. अरे, रूढीला सुद्धा एक अर्थ आहे. त्याच्या मागे काही परंपरा असते, त्याच्याही मागे काही कारणे असतात. आपल्याला काही माहिती आहे का? साध्या अन्नापेक्षा भाजून खाल्लेले जे अन्न आहे त्याचे साखरेत होणारे परिवर्तन कमी होते, पचायला थोडे हलके होते. तेव्हा ठीक आहे, तुला उपास नाही निभत तर भाजून खा. भाजून कशाला खायचं? खायचंच तर खा. आता आरोग्य बिघडले तर ओरडू नको. सामान्यतः सगळ्या कार्बोहायड्रेट्समधून शरीरातील फॅट्स पर्सेंटेज वाढण्याची